नोकरीची संधी, 15 ते 20 हजार रुपये महिना कमावण्याची संधी. त्वरित संपर्क साधा. नाशिकच्या चांदवडमध्ये चालत्या बसने घेतला पेट. बस जळून खाक. बसमध्ये होते 54 प्रवासी. बघा फक्त रयत राज्य न्यूजवर. चांदवड. नाशिकच्या चांदवडमध्ये शहाद्याहून नाशिककडे जात असलेल्या बसने अचानकपणे घाट सोडल्यानंतर शॉर्ट सर्किटमुळे पेट घेतल्याचे प्राथमिकदर्शी समजते आहे. या घटनेमुळे रस्त्यावर एकच धावपळ उडाली होती. बसमधील 54 प्रवाशांना मात्र सुखरूपपणे बाहेर काढण्यास यश आले असले तरी या आगीत संपूर्ण बस जळून खाक झाली. घटनास्थळी अग्निशामक दलाच्या जवानांनी येऊन आग नियंत्रणात आणली. या घटनेमुळे जवळपास 1 तासाहून अधिक वाहतूक ठप्प झाली होती. या घटनेत सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी बस मात्र जळून खाक झाल्याने मोठी आर्थिक हानी झाली आहे. चांदवडहून विभागीय संपादक नितीन जाधव. चालक शहाद्याहून नाशिकला चालली होती गाडी. नाशिकला ती 54 प्रवासी होते गाडीत. चांदोड घाट चढली, उतारायला लागली. उतरल्यानंतर पेट धरला. त्याला विझवण्याचा प्रयत्न केला, पाणी बिणी टाकलं, विजली. परत फायरमॅनला बोलावलं, त्याचे तर सुखरूप खाली उतरवलं. आणि किती प्रवासी होते बस? 54. कोणा काही दुखापत वगैरे? नाही कोणालाच नाही. कुठून चालली ती गाडी? नाशिक. कुठून आली ती? शहाद्याहून. शहाद्यावरून नाशिक चालली. तुमच्या वरिष्ठांना कळवलं का तुम्ही? हां, वरिष्ठांना कळवलं? हो कळवलं त्यांना. बरं, त्यांचं काही परत काही आदेश हो, वगैरे? फोन आला त्यांचा. हां, त्यांनी सांगितलं काही फायरमॅन बाटला बिटला मला लावलं का. हो म्हटलं. गाडीमध्ये काही सेफ्टी किट नव्हतं का? होतं मग त्याचा काही वापर नाही मग केला? वापर केला होता.